आज पुन्हा एकदा आम्ही सुरुवात केलेली हो गावात मळणीस फिराय आणि जोशीवाडीत आलेलो हो. ही बघा पाटीवाडी. पहिला आधी गावकाराचा घर घेतो. म्हातारे आमची वाट बघताय. ही बघा कधीपासून वाट बघताय. होय 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 चाय करू. चाय नको घ्या आजी, गाव घ्यायचं आम्हाला अजून. ही बघा ही आमची फेवरेट आजी आहे गावातली सगळ्यांची. आठवण काढून काढून गावकरी आजी बघून घ्यावं आमच्या गावातली. बघून घ्या बघून अरे याचा नाही ना फटाक्याचे पैसे नाही आता घे घेतो मग कोण सांगितलं सगळं एकदमच. एकदम मळणी आणि फटाक्यांचा पैसा सगळं पैसे एकदम. एकदमच हम्म. आईस बरी आहे रे बाबा. होय सगळी बरी आहे. तू बरी आहेस ना? हम्म. गावकाराचं घर बघून घ्यावा. जुना मातीचा घर आहे एकदम. हा बाकडा पण जुना आहे, लाकडी अजून ठेवलेला जपून. असा काही भेटणार नाही दिसाय तुम्हाला. जुना तर सोनाच दाखवतोय. हे बघा इथे एक आतमध्ये खोली आहे. दरवाजा पण लाकडी आहेत सगळं. आतमध्ये पण सगळ्या मातीच्या भिंती आहेत. एकदम घरात थंडीसारखा वातावरण आहे सगळा. ह्यातली घरा अजून काही तुम्हाला दिसण्यातली नाही. जरा लाईटी लावतस. लाईट बोर्डा खाय तुझी. हा आता सगळा दिसताय. हा बघा पुरा मातीचा घर आहे. हा दाखव सगळा खाली पूर्ण सगळा चूल बिल पण बघा जुन्यातलीच चूल आहे. अजून आधुनिकीकरण पण आहे. गॅस पण लावलेलो इथं. फ्रीज पण आहे. पण मातीचा घर अजून ह्यांनी जिवंत ठेवलेला आहे. बरा वाटतं अशी घरा बघून. हे बघा इथं जो खड्डा दिसताय ना हेच व्हाईन म्हणतात. व्हाईन पूर्वी मुसलान ह्याच्यात चटणी वाटीत लोक धान्य कुटीत. आता लग्नासाठी फक्त वापर करतो त्याचा. होय शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू आहे. लॉग बनवतोय. आता पुढच्या घरात चाललेलो. 7-8 घरा घेऊन झाली. ह्या बघा एक इथं पाठी मातीचा घर आहे. ता बंद आहे. आता पुढच्या घरात चाललेलो. इथं चाय पाण्याची सोय केलेली आहे. जरा खुश आहो आम्ही. हे बघा भोपल्याची वेळ बघा. भोपलं नाही मेले कोवाळत. कोवाळ आहे हो. कोवाळत ना हे काय कोवाळ्याची वेळ आहे. सॉरी भोपल्याची नाही कोवाळ्याची. दारावर बांधतात. बहुतेक लोकांच्या पहिलं दारावर बांधलेलं असायचं भूता बिता येऊ नये म्हणून. पण हल्ली कोण बांधत नाही. पण इकडं ही बऱ्याच वर्षानंतर वेल बघितली कोवाळ्याची. ह्या घरात मस्तपैकी झोपालो आहे. खाल्यात बसून आपलं झोकं घेत राहायचं काय काम नसला तर. मजा येत आहे. बऱ्याच वर्षानंतर झोपाळ्यावर बसलोय. पहिल्या लोकांचं असायचं दारात बांधलेलं. तर हल्ली नसतात कोणाच्या. ह्या काकांनी आमच्यासाठी चाय ठेवला नाही आहे. मस्तपैकी आता चाय आणि काय आहे चायतनं टोस्ट खायचं. काळी चाय कोकणातली. चला आता चाय बी पिऊन झालेली आहे मस्तपैकी. आणि गावातला ना अजून एक घर दाखवतो. मगाशी बोलू ना पाठीमागं मातीचा घर आहे. त्या बंद आहे. ह्या बघा ह्या आता घर मातीचा. हल्ली लोक सगळी मुंबई जातात आणि गावात कोण राहत नाही. अशी घरा वच पडत चालली आहेत. पण मातीचा घर अजून जिवंत आहे. तर बघा गावची शान. हे बघा पूर्ण मातीचा घर आणि जुन्यातला बांधकाम आहे. ही रेजिंग बिजिंग खिडक्या बिडक्या सगळ्या जुन्यातल्या. दरवाजा पण त्याच पद्धतीचा आहे. आतमध्ये वटी बिटी आहे का. आता मी काय आतमध्ये जाऊ नाही शकत. काय दिसेल तर ह्याच्यातनंच बघा. वटी बिटीची पद्धत पण चांगली आहे. मध्ये खांब पण आहे वटीस. मगाशी एक सुरुवातीस घर दाखवलं ना ह्या पण तसाच आहे. पूर्णपणे मातीचा चारी बाजून. आणि चौपाकी घर आहे मेन म्हणजे. हा बघा आमच्या गावात ना ही एक वाडी मस्त आहे. म्हणजे सुटसुटीत घरा आणि घराच्या बाजू सगळी झाडा बिडा एकदम फिरण्यासाठी मस्त आहे. म्हणजे एकदम नैसर्गिक वाडी आमच्या गावातली ही. सुटसुटीत घरा, घराच्या बाजूस निसर्ग. घरा पण जुन्यातली आहेत काय काय. पाठी बघू शकता तुम्ही.
सुटसुटीत घर आहे एकदम मोकळी. हवेशीर एकदम. हो बघा मांडव. हल्ली तुम्हाला ना सगळीकडे सभा मंडप दिसतील. मांडव ह्यो पहिल्यांदाच बघितलो आमच्या गावात कुणीतरी घातलेलो. ह्या घरात घातलेलो आहे मांडप. आणि हो मालक त्या घराचो खतरनाक कलाकार आहे. कोकणातलो नमानातलो कलाकार जुनो एकदम. सगळी गाणी बिनी पाठत खायचा पण काम द्यावा नमानात करणार. आता तिकडची वाडी पूर्ण आम्ही मळणी घेऊन झालेली आहे. आता ह्या घरात आलेलो हो आणि बोचकी बिचकी सगळी आमच्या तर इथंच ठेवणार. हे बघा हे काका पण बघा बाहेरनं आलेलं. हे बघा बोचकी आम्ही आता आमची मळणीची तांदळाची इथंच ठेवणार आणि दुसऱ्या वाडीत जाणार. चला आता ही पण वाडी घेऊन पूर्ण झालेली आहे. सगळी जवळजवळ घरा झालेली आहेत. आणि आता घरी चाललो आहे. आणि ह्या पाठीमागं बघा आमच्या गावातला खांबेश्वर मंदिर. खांबात देवस्थान आहे इथं. हे बघा हे बघा जो आमच्या गावातला खांबेश्वर देव खांबेश्वराचं मंदिर आहे. हा छोटासा पूर्ण खांब्याचा देव आहे म्हणून त्याचं आम्ही खांबेश्वर म्हणतो. जवळजवळ वाडी घेऊन झालीच होती. तेवढ्यात एक आजी भेटली. म्हणता माझा घर बंद होता आता परत चला तुम्हाला माझ्या घरी नेतो आणि मळणीचं काय तांदूळ देतो. आता आजीसोबत चाललो आहे. हे बघा आजी पुढं माझ्या चालत आहे.